छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी व दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चाकरता निफाड येथून प्रहार संघटनेचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरकडे गळ्यात कांद्याच्या माळा घालून रवाना झाले आहे। यावेळी येवला येथे आले असता त्यांनी घोषणाबाजी देत कांद्याला हमीभाव द्यावा, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, स्वामीनाथन आयोग शिफारशी तातडीने मंजूर करून अंमलबजावणी करावी, दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। प्रहार संघटनेचा बच्ची भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नामदार बच्ची भाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा प्रमुख शरद भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील हजारो प्रहार सैनिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोर्चासाठी जात आहोत। कांद्याला 35 रुपये किलो प्रमाणे भाव मिळावा, तसेच नाफेडनं निर्यात उठवावी, शेतकऱ्याच्या मालाला कमीत कमी 35 रुपये किलो प्रमाणे भाव मिळावा, तसेच निराधारांना 6,000 रुपये पेन्शन लागू व्हावी, या अशा अनेक विविध मागण्यांसंदर्भात आज आम्ही हा मोर्चा घेऊन संभाजीनगर ठिकाणी जात आहोत। तरी आमच्या जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा मागे घेऊन येणार आहोत। आज क्रांती दिनाचं औचित्य साधून आम्ही या जिल्ह्याच्या वतीनं एक अनोखी क्रांती बच्ची भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही करत आहोत। आज खऱ्या अर्थानं क्रांती दिन आणि क्रांती दिनानिमित्त आम्ही आज काहीतरी क्रांतीच करायला चाललोय। आज संभाजीनगर येथे माननीय नामदार बच्ची कडू साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा मोर्चा आज आयोजित केला आहे। शेतकऱ्यांना हमीभाव, शेतीला हमीभाव, शेतीला 24 तास पाणी, जे आज महाराष्ट्र शासन फक्त 8 तास लाईट देत आहे आणि 16 तास त्याला लोड शेडिंग लावत आहे, तर शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी आणि शेतीचं कर्ज, शेती कर्ज माफी व्हावी, अनाथांना 6,000 पेन्शन लागू व्हावी, विधवा महिलांना 6,000 पेन्शन लागू व्हावी, याकरता आम्ही लाखोच्या संख्येने बच्ची भाऊंचे हात बळकट करण्याकरता आज आम्ही कमीत कमी इथून 1000 गाड्यांचा ताफा घेऊन संभाजीनगरकडे चाललोय आणि आज आम्ही काहीतरी हाताला लागणारच या अपेक्षेने चाललोय आणि ते मिळवल्याशिवाय आम्ही परत येणार नाही आणि बच्ची भाऊंचं समर्थन करतोय।